मनीषा साठे माझी लढिवाळच्या निमित्तानं चाललेली शोधाशोध नंदिनी जवळून पाहत होती. आम्ही मैत्रिणी भेटलो की अनेकदा यावरून गप्पा होत असत. एक दिवस सहज म्हणाली, तुला मनीषा साठेची मुलाखत घ्यायला आवडेल? मनीषा साठे म्हणजे त्या कथ्थक डान्सर? हो अगं, ती माझी शाळेतली मैत्रीण आहे. आम्ही ग्रुपमध्ये भेटतो अजूनही. बोल, चालेल का? अगं चालेल काय, धावेल. मी जाम खुश झाले. यथाअवकाश वेळ ठरली आणि आम्ही मनीषा ताईंच्या घरी दाखल झालो. घराचं दार उघडलं आणि समोर सोफ्यावर सुहास्यवदना मनीषाताई बसलेल्या होत्या. प्रथम दर्शनी जाणवलं ते अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व, सुडौल बांधा आणि अत्यंत मिठास लाघवी बोलणं. म्हणजे नृत्यांगना म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येईल ते सगळं. काही वेळेस असं होतं की कलावंत बुजुर्ग असतात, ख्यातनाम असतात, आपल्या कलेत अगदी निपुणही असतात, पण वयाच्या खुणा कुठेतरी दिसतातच. त्याकडे दुर्लक्ष करायचं म्हटलं तरी सामान्य प्रेक्षक ते करू शकत नाही. अहो, किती झालं तरी नाटक, नृत्य ही दृकश्राव्य माध्यमं आहेत. तिथे आकर्षक व्यक्तिमत्वाचं आपलं एक स्थान आहे. मनीषाताईंनी आपलं देवदत्त सौंदर्य प्रयत्नपूर्वक जोपासलं आहे. मनीषाताईंच्या घराला लागूनच त्यांचं नृत्यालय आहे. तिथल्या घुंगरांची छनछन कानावर येत होती. विद्यार्थिनींची ये-जा सुरू होती. काही जणी वंदन करायला येत होत्या. मनीषाताई त्यांची आपुलकीनं चौकशी करत होत्या. भारतीय समाजातली वेगानं लोप पावत चाललेली गुरुशिष्य परंपरा या पारंपरिक कलांमध्ये अजूनही पाहायला मिळते. छान वाटतं. सुमारे 40 वर्ष मनीषाताई नृत्य शिकवत आहेत. अक्षरशः शेकडो विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तयार झाले. लेक शांभवी, सून तेजस्विनी उत्तम नर्तिका आहेतच. आता नातीचंही आजीच्या पावलावर पाऊल पडतंय. मनीषाताईंच्या एका कार्यक्रमाला गेले होते. त्यातले त्यांचे सोलो परफॉर्मन्स लाजवाब होते. त्यांचा पदन्यास, भावमुद्रा, हस्तमुद्रा अतिशय उत्तम होत्या. त्यामागील त्यांचा विचार, रियाज आणि अनुभव दर्शवणाऱ्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांच्या विद्यार्थिनींची नृत्यही फारच छान झाली. फार कळत नाही मला नृत्यातलं, पण मुलींची एंट्री, एक्झिट आणि इतर प्रस्तुतीही फार सुरेख झाली. तर अशा या उत्तम नर्तकी असलेल्या मनीषा साठे बालपणाविषयी मोकळेपणानं बोलल्या. वेगळं आहे त्यांचं बालपण. शब्दबद्ध करताना मी नुसतं रिपोर्टिंग न करता ते फुलवलं, रंग, गंध, आकार निवडून सुरेख मांडणी करण्याचा प्रयत्न केला, एखाद्या फ्लॉरिस्टसारखा. मी जन्माला आले ती मृत म्हणून घोषित होऊनच. बाळंतपण करणाऱ्या डॉक्टरांनी माझ्या आईला सांगितलं की बेबी गेली आहे. आईच्या खोलीतून पाळणाही काढून टाकला गेला. पण तेवढ्यात गरोदरपणात तिची काळजी घेणारे आणि बाळंतपणाच्या वेळेस हॉस्पिटलमध्ये हजर असलेले अहमदनगरचे डॉक्टर श्रीराम रानडे म्हणाले, पुण्यातल्या डॉक्टरांचं बघून झालं असेल तर मी जरा बेबीला बघू का? त्यांनी माझ्यावर उपचार करायला सुरुवात केली आणि मी जिवंत झाले. कल्पना करा किती सुखावले असतील आई बापू. लग्नानंतर 13 वर्षांनी मी झाले होते. मला असं जीवदान मिळालेलं बघून त्यांना किती परमानंद झाला असेल. पुढे अनेक दिवस औषधं, इंजेक्शनं चालू होती आणि त्याचा परिणाम म्हणून माझ्या संपूर्ण अंगावर टेंगळं आली होती. आपलं बाळ असंच कुरूप राहणार की काय अशी आईला भीती वाटली होती म्हणे. पण तसं काही झालं नाही, हे नशीब. शारीरिक व्यायाम होईल असं हिनं काहीतरी जन्मभर करायला पाहिजे असा सल्ला डॉक्टर रानड्यांनी त्यावेळी दिला होता. आईबापूंनी तो सल्ला पक्का लक्षात ठेवला. असं म्हणतात की रेडिओ लागला की मी गाण्याच्या तालावर नाचायची. माझी उपजत आवड आणि डॉक्टरांचा सल्ला या दोन्ही गोष्टींची सांगड घालून आईबापूंनी मला नृत्य शिकवण्याचा निर्णय घेतला असं वाटतं. मात्र नुसता निर्णय घेऊन ते थांबले नाहीत. त्यासाठी त्या उभयतांनी अपार कष्ट घेतले. स्वतःच्या आयुष्यात अनेक बदल केले आणि संपूर्ण समर्पण भावनेनं मला भक्कम पाठिंबा दिला.
आज जिथं मी आहे त्यामागे आईबापू आणि माझा नवरा राजस साठे यांची मेहनत, दूरदृष्टी, प्रोत्साहन आणि माझे पाय जमिनीवर राहण्यासाठी केलेली योग्य टीका हे कारणीभूत आहे असं मी नक्की म्हणेन. पुण्यातले माझे शाळेतले दिवस फार मस्त होते. त्यावेळचं पुणं अगदी शांत होतं. मला आठवतंय, मी क्वचित कधी मधल्या सुट्टीत घरी यायचं म्हटलं तर एकटीनं न येता आम्ही 5-6 मैत्रिणी मिळून येत होतो. आईबापूंची मी खूप लाडकी होते. शाळेत तर माझं दप्तर घेऊन आमचा गडी येत असे. त्यामुळे आश्चर्यानं बाकीच्या मुलांच्या भुवया उंचावत असत. मला घरातून ट्रिपलाही पाठवत नसत. तेव्हा वाईट वाटायचं मात्र. मित्रमैत्रिणींबरोबर धमाल करायला कोणाला नाही आवडणार. आणि त्यातून मैत्रिणींच्या ट्रिपवरून परतल्यावरच्या गप्पा ऐकून तर आपण फार काही मिस केलं असं वाटायचं. पण इलाज नव्हता. आता याची भरपाई म्हणून असेल, पण वर्षातून एकदा 15 दिवस आईबापू स्वतः आम्हाला पर्यटनाला घेऊन जात. एकदा चुकून शाळेच्या ट्रिपला पाठवायचं ठरलं तेव्हा आई होल्डॉल घेऊन जा म्हणाली. जमिनीवर कशी झोपशील असा तिचा प्रश्न होता. आणि अर्थातच सोबत गडीही होता. मला त्यावेळी खूप लाज वाटली होती. 5-6 वर्षाची असल्यापासून मला घरी नृत्य शिकवायला सतीश मास्तर येत असत. त्यानंतर बाळासाहेब गोखले यांच्याकडे नृत्य शिकले. अगदी लहानपणापासून शाळा, घर, रियाज हे माझं विश्व होतं. उगाच गप्पा-टप्पा करत वेळ घालवलाय असं कधी झालं नाही. मी अतिशय आज्ञाधारक मुलगी होते. बंडखोर वगैरे अजिबात नाही. आखून दिलेल्या सरळ रेषेत चालणारी शहाणी मुलगी. मी 8वीत असताना मला चिल्ड्रन इंटरनॅशनल समर कॅम्पसाठी स्वीडनला जायची संधी मिळाली. जगभरातून 10-11 वर्षाच्या मुलामुलींसाठी असा कॅम्प आयोजित केला जातो. भारतातून 2 मुली, 2 मुलगे आणि 1 लीडर निवडले जातात. माझी काकू ताराबाई साठे दिल्लीमध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट होती. तिला याबद्दल कळलं आणि तिनं आम्हाला फॉर्म पाठवला. बाकी सगळं अर्थातच आईबापूंनी केलं. निवड होणारच अशा आत्मविश्वासानं इंग्रजी बोलण्याचा थोडा सराव, काट्या चमच्यानं जेवणं, इथपासून पोहायला शिकवणं इथपर्यंत सगळं आईबापूंनी मोठ्या चिकाटीनं माझ्याकडून करून घेतलं. तिथल्या निवडीच्या निकषांमध्ये एक कला अशी यावी लागेल जी तुम्हाला स्टेजवर सादर करता यावी. माझ्याकडे अर्थातच कथ्थक माझं नृत्य होतं. त्याआधी मला पोहणं येत नव्हतं. दिल्लीची ऑडिशन संपवून आम्ही पुण्याला आलो आणि अक्षरशः 4 दिवसात बापूंनी मला तरंगायला शिकवलं. नुसती मजा म्हणून नाही, तर कधी बुडायचा प्रसंग गुदरला तर आपल्याबरोबर आणखी एका माणसाला वाचवता आलं पाहिजे असं बापू मला नेहमी सांगत. तेच मी आता माझ्या नातवंडांनाही सांगते. खरं तर एअर होस्टेस होणं हे माझं स्वप्न होतं. पण स्वीडनला जातेवेळी विमानातलं त्यांचं एकंदरीत वागणं बोलणं मनाला भावलं नाही आणि मी तो विचार चक्क सोडून दिला. स्वीडनहून परत आले. मी मुंबईला जाऊन गोपीकृष्ण यांच्याकडून नृत्य शिकावं असं त्यानंतर आईबापूंनी ठरवलं. त्यासाठी बापूंनी पुण्यात आपलं चांगलं चालणारं दुकान बंद केलं आणि एका गड्यासह आम्ही मुंबईला रवाना झालो. आई आणि धाकटी बहीण पुण्यातच राहिल्या. गोपीजींच्या खार इथे असलेल्या क्लासच्या जवळ म्हणून आम्ही वांद्र्याला नॅशनल कॉलेजजवळ एक खोली घेऊन राहिलो. एकच खोली, मध्ये एक पडदा, पलीकडे किचन टेबल, बाहेर 2 कॉट्स, त्याखाली आणखी एक टेबल, तेच डायनिंग आणि तेच स्टडी टेबल. पुण्यात मोठ्या बंगल्यात राहणारी मी मुंबईत चक्क एका खोलीत राहत होते. सुरुवातीला मैत्रिणींना घरी बोलवल्यावर मला खूप संकोच वाटायचा. पण हळूहळू मुंबईत राहणं खर्चिक असतं हे कळलं आणि मुंबईकर लहान घरातच राहतात हेही कळलं आणि संकोच कमी झाला. सकाळी 6:30 वाजता मी घरातून बाहेर पडायचे. 6:45ला गोपीजींकडे घुंगरू बांधून तयार असायची. 9:30 पर्यंत पदन्यास आणि गिरक्या याचा सराव करायचा आणि मग 1 ग्लास दूध पिऊन 8 जणांच्या बॅचमध्ये मी सामील व्हायची. सकाळी 11:30ला माझी शाळा असायची. 11:20ला गोपीजी सोडायचे. घरून दहीभात कालवून आलेलाच असायचा. तो खाऊन
मी सायकलवरून खारच्या BPM शाळेकडे रवाना व्हायची. सायकलवरून जाणारी मी एकमेव मुलगी होते त्यावेळी. मागून माझं दप्तर घेऊन गडी यायचा. खरं सांगते, मला कधीच चहासुद्धा करायला लागला नाही. फक्त रियाज आणि अभ्यास, घर, क्लास, शाळा हेच विश्व. पण मला मुक्त, स्वैर असं बालपण उपभोगता आलं नाही, हे अगदी खरं. मी शाळेतून घरी यायची तेव्हा मुलं खेळत असायची. मला त्यांच्यात खेळता यायचं नाही, कारण मला सकाळपासून नृत्याचा क्लास असल्यानं दुसऱ्या दिवशीचं होमवर्क रात्रीच पूर्ण करावं लागे. रविवारच्या सुट्टीत मी अनेकदा पुण्याला यायची. कधी जास्तीचा अभ्यास करावा लागे. मुंबईला गेले त्यावेळी मी कबड्डी चांगली खेळत असे. आंतरशालेयसाठी माझी निवडही झाली होती. पण एकदा सरावाच्या वेळी जोरात पडले, एक दातही तुटला. दुसऱ्या दिवशी आई शाळेत आली आणि आमच्या PT टीचरना म्हणाली, मनीषा डान्सर बनणार आहे, तेव्हा तिला अशा जखमा वगैरे होऊन चालणार नाहीत. दुसऱ्या दिवसापासून माझं कबड्डी बंद झालं. गप्पा टप्पा, निरुद्देश काहीतरी, थोडक्यात टिवल्या बावल्या करायला मोकळा वेळच मिळाला नाही कधी. या गोष्टीचंही आयुष्यात एक छोटंसं स्थान असतं. पण रिग्रेट्स नाहीत. नृत्याच्या सरावानंतर टॉमॅटोसारखी लालबुंद होऊन मी शाळेच्या वर्गात दाखल व्हायची तेव्हा वर्गातल्या मैत्रिणी माझ्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत बसायच्या. त्यावेळी आपण इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करतो याचा अभिमान वाटायचा. आज मी जी काही आहे ती त्यावेळी केलेल्या मेहनतीमुळे हे निश्चित. आई बापूंविषयी थोडंसं सांगते आणि नंतर अर्थातच गोपीजींबद्दल. माझे वडील पुरुषोत्तम कृष्ण उर्फ मन्या बापू साठे. बापूंचा रंगकामाचा मोठा व्यवसाय होता. त्यांचं एस्टिमेट आणि कोटेशन एकदम परफेक्ट असायचं. साठे रंग भंडार नावाचं आमचं लक्ष्मी रोडवर दुकान होतं. बापू अतिशय शिस्तप्रिय, काटेकोर वेळ पाळणारे होते. अगदी त्यांच्या येण्या जाण्यावर घड्याळ लावावं इतके. नेहमी पांढरेच कपडे वापरायचे. स्वातंत्र्य सैनिकांच्या चिठ्ठ्या वगैरे पोहोचून मदत करायचे. अशाच संदर्भात कुठेतरी स्फोटात सापडले आणि डोळ्याला इजा झाली होती. मी त्यांना उशिरा म्हणजे 40व्या वर्षी झाले. बापूंचं माझ्यावर खूप प्रेम होतं. माझी आई विमलाबाई साठे. तिचा नाट्यशास्त्राचा खूप अभ्यास होता. माझ्या जन्माआधी ती PYC मधल्या नाटकातून काम करायची. राज्यनाट्य स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून जायची. तिनं मनीषा कला विकास नावाची एक नाट्यसंस्था काढली होती. त्या संस्थेची 5-6 प्रॉडक्शन्स मला आठवतायत. सुरुवातीच्या काळात आईबापूंनी मला नृत्याच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. आईच्या मंडळातून किंवा बापूंच्या व्यापारी संघटनातून मी अगदी 9-10 वर्षांपासून 15-20 मिनिटांचे कार्यक्रम सादर करत असे. आईबापूंचा दबदबा खूप मोठा होता. त्यामुळे करिअर म्हणून नृत्य निवडलं, पाठपुरावा केला तरी समाजाकडून कधी त्रास नाही झाला. माझ्या आईवडिलांकडे द्रष्टेपण नसतं तर मी एवढी मोठी डान्सर झालेच नसते असं मला फार वाटतं. त्यांनी माझ्यातल्या उपजत असलेल्या नृत्यकलेला अत्यंत मेहनतीनं आणि डोळसपणानं फुलवलं हे खरं. मी गोखले सरांकडे शिकत होते तेव्हापासून गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा देत होते. गोपीजींकडे शिकायला जाऊ लागल्यावर काही काळ खंड पडला, पण आईनं आग्रह धरला आणि मी पुन्हा परीक्षा देऊ लागले. त्यावेळी कथ्थकचे अभ्यासक्रम हिंदीत येत असत. तो मराठीत रूपांतरित करून आई पाठवायची. गोपीजींकडे पखवाज वाजवणारे रामजी भैया आणि विनोद मास्तरांच्या मदतीनं मी थिअरीच्या नोट्स काढत असे. रामजी भैया पढनची रियाज करून घेत असत. कथ्थक हे उत्तर भारतीय नृत्य आहे. अनेक स्थित्यंतरांना तोंड देत इथवर आले आहे. नृत्य सादर करण्यापूर्वी कलाकार काय करणार आहे हे प्रेक्षकांना सांगितलं जातं, त्यांना सामील करून घेतलं जातं. पढंत म्हणजे रिसायटेशन. या पढंतला 4-5 प्रकारच्या भाषा असतात. उदाहरणार्थ नृत्य, तबला, पखवाज, संकीर्ण किंवा परमेलू. यामध्ये आरोह अवरोह असतात. सादरीकरण विशिष्ट प्रकारानेच व्हायला हवं. उत्तम शब्दोच्चार हवेत, रुक्षता नको. यासाठी लागतो भरपूर रियाज. आधी आई
आणि त्यानंतर नाट्यशास्त्राचे अभ्यासक असल्यानं राजस यांची मला खूप मदत झाली. शिवाय त्यांच्यातल्या टीकाकारानं मला कायम जमिनीवर ठेवलं. कार्यक्रम झाला की पहिली 2 वाक्य छान झाला कार्यक्रम या अर्थाची, आणि त्यानंतर तासभर मी काय करायला हवं होतं याविषयीची. कथ्थकच्या सादरीकरणामध्ये भावभावना दर्शवणारे सूचक आणि नैसर्गिक हावभाव केले जातात. अभिनयाच्या प्रस्तुतीमध्ये आधुनिक कथानकालाही वाव असतो. आदरणीय पंडित गोपीकृष्ण, माझे गुरु गोपीजी यांच्याविषयी सांगितल्याशिवाय माझं बालपण पूर्णच होणार नाही. आई बापू, राजस आणि गोपीजी या माझ्या आयुष्याच्या 3 सीमारेषा, आणि चौथी नृत्यकला. आईबापूंची दूरदृष्टी आणि पाठिंबा यामुळे मी सदैव प्रगतीपथावरच राहिले. राजसच्या साथीमुळे माझं कुटुंब जसं फुललं तशीच कलाही अगदी जोमाने फुलली, प्रयोगशील झाली, आणि गोपीजींसारख्या उत्तम गुरूंनी तर काय दिलं याचं मोजमाप करायला आकाशाएवढी ओंजळ हवी. या सगळ्यांबद्दल माझ्या मनात अत्यंत कृतज्ञ भाव आहे. पंडित गोपीकृष्ण हे अत्यंत थोर कथ्थक नृत्य कलाकार होते. प्रचंड वेग आणि एक प्रकारचा मर्दानी आविष्कार ही त्यांची खासियत. त्यांचे आजोबा होते पंडित सुखदेवजी महाराज. नेपाळच्या राजाच्या पदरी दरबारी गायक होते. अनेक कलाकारांचं उत्तम कथ्थक नृत्य त्यांनी पाहिलं होतं. त्यानं प्रेरित होऊन आपल्या 3 मुली तारा, सितारा आणि अलकनंदा यांना त्यांनी अनेक थोर कथ्थक कलाकारांकरवी नृत्य शिकवायला सुरुवात केली. त्यामुळे समाजानं अर्थातच त्यांना वाळीत टाकलं. तरीही नृत्य चालूच राहिलं. गोपीजी हे तारा दिदींचे चिरंजीव. आजोबांनीच आग्रहानं वयाच्या 5व्या वर्षापासून गोपीजींनाही नृत्य शिकवलं. गोपीजी नियमितपणे भरपूर रियाज करायचे. रात्री उशिरापर्यंत जरी कार्यक्रम असला तरी सकाळी 7 वाजता ते नृत्याच्या नित्याच्या रियाजाला हजर असत. चित्रपटातील सहभागासह त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले. ते म्हणत असत की हिंदुस्थानातील नर्तकांनी मिळून जेवढा रियाज केला नसेल तेवढे मी जाहीर कार्यक्रम केले आहेत. आम्हा विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा अभिमान होता. 1966 मुंबईच्या तेजपाल सभागृहामध्ये गोपीजींनी सतत 9 तास 10 मिनिटं नृत्य करून जागतिक विक्रम केला आहे. तो मी स्वतः पाहिला आहे. तशी लहान होते मी त्यावेळेस, पण एखाद्या कलाकाराची लगन, ताकद किती असू शकते हे चक्षुर्वे सत्य अनुभवण्याचं अलौकिक भाग्य मला लाभलंय. गोपीजींच्या मावशी नृत्यांगना पंडित सितारादेवी यांनी अखेर पाय पकडून गोपीजींना थांबवलं होतं. दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू झरत होते आणि ते पाहून आमचेही डोळे पाणावले होते. विलक्षण थरारक अनुभव होता तो. मला थांबवलं नसतं तर आणखी 2 तास मी सहज नृत्य केलं असतं, असं गोपीजी म्हणत असत. थोडा वेळ हालचाल झाली की दमणाऱ्या आजच्या पिढीला खरं तर हा धडा आहे. आपल्या कलेमध्ये झोकून देऊन मेहनत करण्याचा आणि अर्थातच कर्तृत्व करण्याचा. विलक्षण एकाग्रता आणि विलक्षण आत्मबळ. खरंच तेथे कर माझे जुळती. 1969 साली मला गोपीजींच्या ग्रुपबरोबर सिंगापूरला जाण्याची संधी मिळाली होती. जवळजवळ 1 महिना आम्ही सिंगापूरमध्ये होतो. हॅरिस पती-पत्नी यांच्या घरात आम्ही राहत होतो. रोज सकाळी नियमितपणे त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये आम्ही रियाज करायचो. गोपीजींचे अनेक कार्यक्रम झाले. सिंगापूर टेलिव्हिजनवर झाले. आम्ही त्यांच्या साथीला असायचो. तो एक समृद्ध करणारा अनुभव होता. अचानक एकदा एका तराण्यावर मला गोपीजींबरोबर डुएट परफॉर्मन्स करायची संधी मिळाली. मध्यभागी मी माझं नृत्य करत राहिले आणि गोपीजी मागे पुढे डावीकडे उजवीकडे वैविध्यपूर्ण नृत्य करत राहिले, अगदी उत्स्फूर्तपणे. त्याचं शूटिंग झालं, टेलिव्हिजनवर दाखवलं गेलं एकदा. पण काही कारणानं मला ते रेकॉर्डिंग काही मिळालं नाही, म्हणून मला खंत वाटते अजूनही. सिंगापूरच्या या वास्तव्यात गोपीजींना खूप जवळून पाहायला मिळालं. आठवतंय, दुपारी घंटी वाजवत आईस्क्रीमची गाडी यायची. आम्ही गोपीजींना म्हणायचो, गोपीजी तुम्हाला आईस्क्रीम खायचं असेल तर आम्ही घेऊन येतो. त्यावर ते म्हणायचे, लबाडांनो तुम्हालाच हवंय ना, आणि पैसे काढून द्यायचे.
गुरु म्हणून गोपीजी अत्यंत शिस्तीचे आणि कडक होते. प्रसंगी खूप जोरात ओरडत असत. क्वचित प्रसंगी मारही देत असत. चूक समजावून न सांगता आम्हाला ते स्वतःला शोधायला लावत असत. कदाचित त्यामुळेच आम्ही आदर्शवादी आणि परिपक्व झालो असू. मला एकदा एका स्कॉलरशिपची संधी चालून आली होती. गोपीजी त्यावेळी अमेरिकेला होते आणि भारतात मीच त्यांचा क्लास घेत होते. तिथून त्यांनी या स्कॉलरशिपबद्दल कळवलं होतं. आम्ही फॉर्म वगैरे भरले. मी कसून मेहनत केली. गोपीजीही सतत विचारणा करत. कॉम्पिटिशन झाली. माझं नृत्य उत्तम झालं. पण कॉम्पिटिशन झाल्यावर आम्हाला बाजूला घेऊन सांगण्यात आलं, इस साल किस लड़की को स्कॉलरशिप मिलेगी ये पहले से ही तय हुआ है. गुणवत्तेला डावलणारा हा निर्णय मला जरा खटकलाच आणि मी पटकन बोलून गेले, फिर आपने कॉम्पिटिशन ली ही क्यों? उलटून बोलल्याबद्दल बापू नंतर मला खूप रागवले. मला माझ्या नृत्यकलेचा अपमान झाल्याचा त्रास झाला आणि त्यानंतर पुढे मी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नाही. मग नंतर शांभवीनं ट्रॉफीज मिळवल्या. माझ्या इतर मुलीही स्पर्धा गाजवू लागल्या. चित्रपटासाठीचं राज्यस्तरीय उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचं पारितोषिक वारसा लक्ष्मीचा, यानंतर सरकारनामा आणि तारुण्याच्या लाटेवर या सिनेमांसाठी मिळालं. आपण जी मेहनत करतो त्याचं असं चीज झालेलं अर्थातच समाधानकारक असतं. मला कथ्थक आणि जपानी सुरावट याचा मिलाफ सादर करण्याची संधी जपानमध्ये आणि भारतातही अनेक वेळा मिळाली. त्याबद्दल थोडंसं सांगते. एकदा पुणे विद्यापीठात जपानी डेलिगेट्सच्या समोर कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम सुंदर झाला. त्यांच्या मॅनेजरला तो अतिशय आवडला असं बोलणं झालं. व्हिजिटिंग कार्डांची देवाणघेवाण झाली. मी एका कलाकाराला तुम्हाला भेटवू इच्छितो, तो म्हणाला. मला वाटलं कोणीतरी आला असेल भारतात, पण तो म्हणाला, मी त्याला जपानहून आणणार आहे. मी बरं म्हटलं. आणि खरोखरच जपानमध्ये स्थित असलेल्या यासुहितो तोकिमोतो या 27-28 वर्षाच्या एका उत्तम कलाकाराला काही महिन्यांनी तो माझ्याकडे घेऊन आला. आमच्या क्लासमध्ये येऊन त्यानं नृत्य पाहिलं. नृत्याबद्दल जाणून घेतलं. जपानी सुरावट आणि कथ्थक यांचा मेळ घालून गौतम बुद्धाच्या जीवनावर जपानमध्ये नृत्यनाटिका करायची आहे, यासाठी जपानला कधी येशील म्हणून विचारलं. मला वाटलं की भारावलेल्या अवस्थेत तो काहीतरी बोलतोय, पण नाही, तो सिरियस होता. मी जुलैमध्ये येईन असं सांगितल्यावर त्यानं खरोखरच तिथे कार्यक्रम ठरवला आणि ट्रंकॉलवरून तालासुरांची देवाणघेवाण केली. त्याला समजावं म्हणून त ता तू तूच्या भाषेत ताल समजावला. कार्यक्रम बसवला. जपानला नेला. यशस्वीपणे सादर केला. तोकिमोतो अर्थातच आम्हाला तिकीट पाठवत असे. वर्षाआड ते इथे तर कधी आम्ही तिथे असे अनेक कार्यक्रम केले. डिवाईन कॉन्फ्लुएन्स नावाचा कार्यक्रम काही वर्षांपूर्वी शनिवार वाड्यावर केला. हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य आणि दिमाखदार होता. नृत्यानं मला काय दिलं आणि मी नृत्याला काय दिलं. आधी माझं देणं म्हणजे कॉन्ट्रिब्युशन सांगते. माझे गुरु पंडित श्री गोपीकृष्ण. त्यांची नृत्यशैली काहीशी मर्दानी आणि वेगवान. मी त्यामध्ये अधिक नजाकत, नेमकेपणा आणि सौंदर्य आणण्याचा प्रयत्न केला. नृत्य ही एक दर्शनीय अशी कला आहे. नृत्यामध्ये थोडा ठहराव आणून मी प्रेक्षकांना सौंदर्यानुभूती देण्याचा प्रयत्न केला. चांगली वागणूक आणि शिस्त मी माझ्या शिष्यांना शिकवते. एक उत्तम माणूसच उत्तम कलाकार बनू शकतो हे मनावर ठसवते. चांगली नृत्यांगना म्हणून ओळखलं जाण्यापेक्षा चांगलं माणूस म्हणून ओळखलं गेलं पाहिजे, केवळ दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठीही, असं मी मुलींना पदोपदी सांगते. स्वच्छ मनाची, लख्ख विचारांची नर्तिका साफ चेहऱ्याने नृत्य करू शकते. निर्मळ मन चेहऱ्यामध्ये परावर्तित होतं आणि मग अगदी सहजपणे ते स्वच्छ मन कलाकृतीतही प्रतिबिंबित होतं. अशाच नर्तकीचं नृत्य लोभस आणि मनस्पर्शी होतं. नृत्यानं मला सर्व काही दिलं. खरं तर काय दिलं नाही? पैसा आणि प्रसिद्धी दिली, उत्तम बांधेसूद सुदृढ शरीर दिलं, मेहनतीची सवय लावली,
सृजनशीलतेचं वरदान दिलं, आत्मभान दिलं, मनाचा लवचिकपणा दिला, संकट निवारण शक्ती दिली, दुःख विसरायची युक्ती दिली, सुरक्षेची ढाल दिली, रसिकांची दाद दिली, कौतुकाची थाप दिली, छोट्या मुग्ध कळ्यांचा सहवास दिला, आराधनेचा ध्यास दिला, तृप्ती दिली, शांती दिली, खरोखरीच एक वेगळी ओळख दिली.